गिरगावात विविध उपक्रम व हरिनाम सप्ताहाच्या पालखी सोहळ्याने शिव जन्मोत्सव हर्ष उत्साहाच्या वातावरणात साजरा. भव्य अन्नदानाचे वाटप. संभाजीराजे यांच्या छावा जिवंत देखाव्याने प्रेक्षकांचे डोळे पाणावले. शेवटी राजांच्या पुढे मृत्यूही वाकला. गिरगावात यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताहाची पालखी, भव्य अन्नदान आणि जिवंत देखावे यामुळे परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळालं. उत्साहात रंगला शिवजन्मोत्सव. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरात पहाटेपासूनच ढोल ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि जय जयकारांनी वातावरण दणाणून गेलं होतं. स्थानिक मंडळी, तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवजन्मोत्सवाला ऐतिहासिक स्वरूप दिलं गेलं. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पालखी सोहळ्याने तर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. तर यामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात महिला भगिनींनी देखील फुगडी घालत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या व भाविकांनी नामस्मरण करत पालखीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मिरवणुकीतील सहभागी भाविकांची, महिला भगिनींची, तरुण तरुणी, युवक, लहान बालके यांची भीम आर्मी, भारत एकता मिशन व भीम संघर्ष मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भव्य असा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करून सहभाग नोंदवला गेला होता. कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचे आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो भाविक भक्तांनी या अन्नदान उपक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी भीम आर्मीच्या आयोजकांनी सांगितलं की शिवरायांच्या विचारांनुसार समाजसेवा हेच खरे अभिवादन आहे. या भावनेतून या प्रसंगी भीम आर्मीच्या आयोजकांनी सांगितलं की शिवरायांच्या विचारांनुसार समाजसेवा हेच खरे अभिवादन आहे. या भावनेतून अन्नदान करण्यात आलं. तर मिरवणुकीमध्ये घोड्यांवर स्वार छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा सादर करून थोर महापुरुषांच्या जीवन कार्याचा इतिहास जागृत ठेवून कार्यरत ठेवण्यासाठी अप्रतिम देखावा सादर केला गेला होता. तर यावेळी संघर्षनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच शिवस्मारक ठिकाणी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी गिरगाव येथील राजमाता जिजाऊ चौकात सादर केलेल्या विशेष म्हणजे छावा जिवंत देखाव्याने अक्षरशः बघणाऱ्यांचे डोळे पाणावले गेले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला तो संभाजीराजे महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा जिवंत देखावा. कलाकारांनी साकारलेला हा प्रसंग इतका प्रभावी होता की अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विशेषतः म्हणजे संभाजीराजांच्या शौर्यपूर्ण शेवटच्या दृश्यावेळी राजांच्या पुढे मृत्यूही वाकला हा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचं कौतुक केलं. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. संपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिस्तबद्ध मिरवणूक, सांस्कृतिक सादरीकरणे आणि समाज उपयोगी उपक्रम यामुळे यंदाचा शिवजन्मोत्सव गिरगावात संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजकांनी पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, गिरगाव, हिंगोली. याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं. मन के जीते जीत हैं, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है,
परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज।